हॅलो स्टुडंट्स, आपण एक्सरसाइज 5.4 पाहणार आहोत. स्ट्रेट लाईन चॅप्टरमधील हा पॉइंट आहे. क्वेश्चन आहे बघा, शो दॅट द लाईन्स 3x minus 4y plus 5 is equal to 0, 7x minus 8y plus 5 is equal to 0 and 4x plus 5y minus 45 is equal to 0 are congruent and find their point of congruence. आपल्याला या तिन्ही लाईन्स कॉन्ग्रुएंट आहेत हे अगोदर दाखवायचं आहे काय, आणि पुन्हा काय करायचं आपल्याला त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस पण शोधायचा आहे. तर बघा, लाईन्स 3x minus 4y plus 5 is equal to 0. 1 देऊया आपण याला इक्वेशन नंबर 1. 7x minus 8y plus 5 is equal to 0 याला इक्वेशन नंबर 2 देऊया, आणि 4x plus 5y minus 45 is equal to 0 याला इक्वेशन नंबर 3 कन्सिडर केलं. आपल्या 3 लाईन्स कॉन्ग्रुएंट कधी असतात तर आपल्याला कंडिशन माहिती आहे. इफ A1 A2 A3 डिटर्मिनंट घेतलाय मी, B1 B2 B3 C1 C2 C3 is equal to 0. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर दिलेल्या लाईन्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ओके, आता A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 कुठून आले तर इथं आहे बघा. हे प्रत्येक लाईनचे इक्वेशन कशाशी कंपेअर करायचे आपल्याला, x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी कंपेअर करायचंय. तुम्हाला A1 मिळेल, B1 मिळेल आणि C1 पण भेटून जाईल. तर आता आपण या फॉर्म्युलामध्ये या डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यूज पुट करणार आहे. बघा, 3 7 4 -4 -8 5 5 5 -45 आणि याची व्हॅल्यू आपल्याला काय दाखवायची आहे तर 0 येते असं आपल्याला याची व्हॅल्यू आपल्याला 0 येते. एक्सपांड करायचं डिटर्मिनंट आपल्याला, आणि डिटर्मिनंट एक्सपांड करून त्याची व्हॅल्यू 0 येते दाखवायची. जर 0 आली तर या लाईन्स का आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, आता आपण एक्सपान्शन करणार आहे. आता एक्सपान्शन कसं करायचं बघा, हा पहिला कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम, हा पहिला रो, हा दुसरा रो आणि हा थर्ड रो. तर पहिल्यांदा 3 घ्यायचा, 3 इंटू ब्रॅकेट. आता 3 चा रो आणि 3 चा कॉलम थोड्या वेळासाठी विसरायचा, म्हणजे लक्षात घ्यायचं नाही. काय राहतंय बघा, तर -8 5 5 -45 राहतात. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय येणार बघा, -8 इंटू -45 -5 इंटू 5 25. बघा काय केलं मी, 3 इंटू -8 -45 मायनस साइन द्यायचं, 5 इंटू 5 25. आता सेकंड टर्म घ्यायचे. सेकंड टर्म नेहमी काय करायची असते तर मायनसच घ्यायची असते, पण इथं ऑलरेडी मायनस आहे म्हणजे काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि इंटू ब्रॅकेट. आता ब्रॅकेट मध्ये काय घ्यायचं आहे तरी हा रो आणि हा कॉलम सोडायचा थोड्या वेळासाठी. -45 इंटू 7 येईल, -45 इंटू 7 मायनस 4 इंटू 5 20 which is equal. अजून एक टर्म राहिली 5 प्लस थर्ड टर्म प्लस घ्यायचे. आता त्यासाठी काय करायचं बघा, हा रो आणि हा कॉलम थोड्याच वेळासाठी विसरायचा. काय येतात 7 -8 4 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 इंटू 5 35 मायनस 32 येते, पण मायनस आहे, मायनस प्लस होईल. आता हे आपण काय केलं, एक्सपान्शन केलं. ओके, आता जे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट काय करून घ्यायचे आपल्याला, सॉल्व करून घ्यायचं आहे अगोदर. तर काय होणार आहे बघा, 3 इंटू -8 इंटू -45 मायनस प्लस होतील आणि याचा आन्सर येईल 360 येतात बघा, 360 येतील -25 प्लस 4 इंटू ब्रॅकेट. आता -45 इंटू 7 आहे, मायनस टर्म येणार आहे 5
315 minus 20 आणि थर्ड टर्म 5 into 2 7 आणि 6. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. बघा एक्सपान्शन तर करून झालेलं आहे. आता सॉल्व्ह करतोय आपण. सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे बघा 3 into ब्रॅकेट 360 minus 25 360 minus 25 येईल 335 येते बघा 3358 plus 4 into ब्रॅकेट minus 315 minus 20 minus 35 minus 20 minus काय येणार आहे बघा minus 3 येईल आणि लास्ट 5 into 6 7. ओके. आता 3 न मल्टिप्लाय करून घेऊया आपण 4 न मल्टिप्लाय करूया आणि 5 न पण मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजेच याचा आन्सर बघा सॉल्व्ह केल्यानंतर आता 2 स्टेप्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. 5 105 येते बघा हा मायनस -1340 प्लस आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 0. म्हणजे याचा अर्थ काय बघा आपण डिटरमिनंट घेतला आणि तो एक्सपांड केला त्याची व्हॅल्यू आली 0. त्यामुळे काय होणार आहे गिव्हन लाईन्स आर therefore given lines are congruent. त्यामुळे आपला पहिला क्वेश्चन झाला की दिलेले लाईन्स कॉन्करंट आहेत की नाही. तर दिलेले लाईन्स काय आहेत कॉन्करंट आहेत. तर कंडिशन कोणती वापरायची फक्त लक्षात ठेवायचे ही कंडिशन लक्षात ठेवायचे. डिटरमिनंट हा एक्सपांड करायचा त्याची व्हॅल्यू 0 येते की नाही फक्त चेक करायचे. ओके. आता सेकंड क्वेश्चन यामध्ये होता बघा. यामध्ये सेकंड क्वेश्चन होता की फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधायचा आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधायचा म्हणजेच काय शोधायचं इंटरसेक्शन पॉइंट शोधायचा. कोणत्याही याच्या 2 लाईन्स घ्या आणि त्याचा इंटरसेक्शन पॉइंट शोधायचा. म्हणजे ह्या लाईन्स अशा असणार आहेत एकाच बिंदूतून जात असणार आहेत आणि हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा असणार आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स असणार आहे. तर हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधायचा असेल तर त्यासाठी या 3 लाईन पैकी कोणत्याही 2 लाईनचं इक्वेशन घ्यायचं. काय करायचं आपल्याला कोणत्याही 2 लाईनचं इक्वेशन घ्यायचंय आणि ते इक्वेशन 2 लाईनचे इक्वेशन घेऊन ते एक्स आणि वाय साठी सॉल्व्ह करायचे आणि एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज भेटतील तेच असणार आहे आपला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता आपण 2 लाईनचे इक्वेशन घेतो बघा 3x - 4y लेट कन्सिडर करूया +5 = 0 and 7x - 8y + 5 = 0. तर बघा आपण आता x आणि y ची व्हॅल्यू x ची किंवा y ची व्हॅल्यू 0 करायचे. तर इक्वेशन या 1 ला 2 न मल्टिप्लाय करूया आणि पुन्हा सबट्रॅक्ट करूया. बघा काय 6x - 8y which is equal to किंवा +10 येईल बघा which is equal to 0 आणि 7x - 8y + 5 is equal to 0. सबट्रॅक्शन करूया आपण साइन चेंज होणार आहे. तर इथं -8 + 8y 0 येतील आणि -x आणि +10 - 5 + 5 is equal to 0. म्हणजे काय मिळेल बघा -x + 5 is equal to 0. therefore x is equal to 5. x ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळालेली आहे. आता ही x ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. आता आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया 3 × 5 - 4 × y + 5 is equal to 0. 9 - 4y + 5 is equal to 0. -4y + 40 is equal to 0 आणि -4y is equal to 40 आणि y is equal to 40 upon -4.
y ची व्हॅल्यू मिळून गेलेली आपल्याला बघा 14/3 इंटू 5. एक मिनिट, आपलं इक्वेशन चुकलं इथं बघा. -4y + 5 3 इंटू 5 आहे इथं. इथं 3 झालंय, त्यामुळे इथं आन्सर येईल थोडंसं प्रिंटिंग. 3 इंटू 5 50 येतील बघा. आपलं इक्वेशन आहे 3 इंटू x आहे, त्यामुळे 3 इंटू 5 येईल. 3 इंटू 5 50 -4y + 5 = 0. त्यामुळं -4y + 20 = 0. -4y = -20. y = 5. y ची पण व्हॅल्यू आपल्याला 5 मिळालेली आहे. त्यामुळं पॉइंट ऑफ कॉन्फरन्स काय असेल बघा. पॉइंट ऑफ कॉन्फरन्स 5, x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट 5. पॉइंट ऑफ कॉन्फरन्स असणार आहे 5, 5. देअरफॉर पॉइंट ऑफ कॉन्फरन्स इज 5, 5. पॉइंट ऑफ कॉन्फरन्स शोधणं म्हणजेच काय असणार आहे, इंटरसेक्शन पॉइंट शोधणं असणार आहे, बाकी वेगळं काय नसणार आहे. आता सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन. फाइंड the equation of the line whose x-intercept is 3, and which is perpendicular to the line 3x - y + 23 = 0. बघा आपल्याला क्वेश्चन दिलाय. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन. लाईनचं इक्वेशन शोधायचं आहे. हुज एक्स इंटरसेप्ट दिलाय. हुज एक्स इंटरसेप्ट इज 3. एक्स इंटरसेप्ट किती दिलाय बघा, 3 दिलाय. which is perpendicular to the line. या लाईनला परपेंडिक्युलर, म्हणजे अशा लाईनचं इक्वेशन शोधायचं आहे ज्याचा x इंटरसेप्ट 3 आहे, आणखी परपेंडिक्युलर टू द या लाईनला 3x - y + 23 ला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे बघा अशा लाईनचं इक्वेशन शोधायचं आहे आपल्याला की जे त्याचा x इंटरसेप्ट 3 आहे. म्हणजे गिव्हन दॅट x इंटरसेप्ट is 3, therefore line passing through the point काय असेल बघा, x इंटरसेप्ट दिलाय म्हणजे 3, 0. या पॉइंट मधून ती लाईन काय होत असणार आहे, पास होते. आपण x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट कुणाला म्हणतोय बघा, हे जे अंतर असेल ही लाईन असेल तर हे ओरिजिन पासून या लाईन जी इंटरसेप्ट तयार केलाय त्याला एक्स इंटरसेप्ट म्हणतो. त्याला म्हणतो आपण एक्स इंटरसेप्ट. आणि हे अंतर आहे त्याला आपण वाय इंटरसेप्ट म्हणतोय, बरोबर. आता जर एक्स इंटरसेप्ट 3 असेल तर हा पॉइंट किती असेल, 3 × 0 असेल. ओके, लक्षात आलं तुमच्या, 3 × 0 असणार आहे. आता हा लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, या पॉइंट मधून पास होते. अजून एक तिने कंडिशन दिली बघा, ती लाईन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. कोणत्या लाईनला, 3x - y + 23 ला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. तर या लाईनचे इक्वेशन आणि जी आपल्याला रिक्वायर्ड लाईन आहे त्या दोन लाईनचे इक्वेशनचे जे स्लोप्स घेतले तर त्यामध्ये रिलेशन काय असणार आहे बघा. तर दोन्ही लाईनचे स्लोप घेतले आणि त्यांचा प्रॉडक्ट घेतला तर त्याचं इक्वेशन, त्याचं रिलेशन काय येतं, तर त्याचा प्रॉडक्ट काय येतो, -1 येतो. या कन्सेप्टचा आपण यूज करणार आहोत बघा. लेट slope of the line 3x - y + 23 = 0 is. या लाईनचा स्लोप काय असेल बघा, स्लोप कसा घेतो, -a/b म्हणजे -3/-1 which is equal to 3. या लाईनचा कोणत्या 3x - y + 23 चा स्लोप 3 मिळाला, पण ही लाईन परपेंडिक्युलर कुणाला आहे, रिक्वायर्ड लाईनला. Therefore slope of the required line चा स्लोप काय असेल,
तर ह्या दोन्हींचा गुणाकार -1 येते. एका लाईनचा स्लोप 3 आहे तर दुसऱ्या लाईनचा स्लोप काय असणार आहे -1/3. त्याशिवाय आन्सर काय येणार नाही, त्यांचं प्रॉडक्ट काय येणार नाही -1 येणार नाही. त्यामुळे रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काय येईल -1/3 मिळेल. बघा आता आपल्याला स्लोप पण मिळाला, स्लोप मिळाला -1/3, पॉइंट मिळाला. या दोन्हींचा वापर करून आपण पॉइंट स्लोप फॉर्म वापरून इक्वेशन शोधू शकतो. आपल्याला काय शोधायचंय, फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन. तर लाईनचे इक्वेशन शोधायचं होतं, त्यासाठी पॉइंट माहित झाला, स्लोप माहित झाला. आता आपण इक्वेशन शोधूया. देअरफॉर बाय पॉइंट स्लोप फॉर्म, पॉइंट स्लोप फॉर्म, पॉइंट स्लोप फॉर्म काय आहे बघा, y minus y1 is equal to m into x minus x1. आता x1 y1 काय असतील, आपला जो पॉइंट आहे, पॉइंट कोणता होता 30, हा काय झाला x1 y1 झाला आणि स्लोप काय झाला आपला -1/3. म्हणजे y minus 0 minus 1/3 x minus 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3y इज इक्वल टू -x मायनस प्लस 3. हा मायनस साइन फक्त मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन मिळेल x प्लस 3y मायनस 3 इज इक्वल टू 0. हे आपल्या रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन असणार आहे. खूप सोपं होतं. आपण एक्स इंटरसेक्टचा वापर करून पॉइंट शोधला आणि परपेंडिक्युलर लाईनचा वापर करून स्लोप शोधला. पॉइंट मिळाला, स्लोप मिळाला, आपण इक्वेशन शोधू शकतो. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल. Next example is find the distance. Find the distance. Find the distance of the origin from the line 7x plus 24y minus 50 is equal to 0. क्वेश्चन आहे बघा, फाइंड द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन. म्हणजे ओरिजिन हा आहे एक्स एक्सिस, वाय एक्सिस. तर ओरिजिन पासून ह्या लाईनचं इक्वेशन आहे 7x plus 24y minus 50 is equal to 0. तर या लाईन पर्यंतचं अंतर शोधायचं आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युलेज बेसिक कन्सेप्ट पाहिल्यातच. तर फॉर्म्युला काय आहे बघा, फॉर्म्युला आहे ओरिजिन पासूनचं लाईन पर्यंतचं अंतर शोधण्याचा फॉर्म्युला आहे बघा, P is equal to C upon under root A square plus B square. हे मॉडचं साइन आहे, मॉड ऑफ C upon under root A square plus B square. आता आपल्याला फॉर्म्युल्यात काय काय गरजेचं आहे, C माहित पाहिजे, A माहित पाहिजे, B माहित पाहिजे. ओके, तर C A B कुठून शोधणार. तर आपल्याला लाईनचं इक्वेशन दिले, आपण कंपेअर करू शकतोय. गिव्हन दॅट 7x minus 24y minus 50 is equal to 0. त्याला 1 दिला, आपण कन्सिडर केलं. कंपेअरिंग विथ जनरल इक्वेशन ऑफ लाईन, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. जनरल इक्वेशन लाईनचं आहे त्याच्याशी कंपेअर केलं. कोणतं, x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याच्याशी आपण कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू काय मिळते बघा, a ची व्हॅल्यू 7 मिळते, y ची व्हॅल्यू -24 मिळते आणि c ची व्हॅल्यू -50 मिळते. आता ह्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया. म्हणजेच काय मिळणार आहे, c ची व्हॅल्यू बघा -50 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर प्लस -24 स्क्वेअर. बघा आपण c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर होतं, त्यामध्ये आपण काय केले, फक्त व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. आता आपण सॉल्व्ह करतोय. बघा सॉल्व्ह करताना सोपं आहे, फक्त स्क्वेअरच करायचं आहे.
which is equal to minus 50 upon 7 चा स्क्वेअर 49 प्लस minus 24 चा स्क्वेअर 576 आणि which is equal to minus 50 upon under root 625 म्हणजे 25 येणार आहे, which is equal to minus 50 upon 25 which is equal to minus 2 आणि minus 2 चं काय होणार आहे 2. आन्सर मिळेल आपल्याला किती 2 युनिट्स. बघा फक्त आपण सॉल्व केलेला आहे, आन्सर मिळालं 2 युनिट्स. फक्त आपल्याला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. हा फॉर्म्युला काय सांगतो ओरिजिन पासून त्या लाईन पर्यंतचं अंतर सांगतो. त्यामध्ये फक्त आपल्याला सी ए बी च्या व्हॅल्यूज मिळाल्या की आपण आन्सर शोधू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. Find the distance of the point. Find the distance of the point A of minus 2 3 from the line where x minus 5y minus 13 is equal to 0. आता एक्झाम्पल त्याच टाइप मधला आहे बरं का. फक्त आता यामध्ये काय दिलंय ओरिजिन नाही दिलेला तर पॉइंट दिलाय आपल्याला. पॉइंट पासून त्या लाईन पर्यंतचं अंतर. समजा इथं पॉइंट असेल आणि इथं लाईन असेल तर या पॉइंट पासून लाईन पर्यंतचं अंतर शोधायचं आहे. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे अगोदरचे आपण बघितलेलंच आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा. डिस्टन्स p is equal to ax1 plus by1 plus c upon under root a square plus b square. इथेही तुम्हाला a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू लागणार आहे. तर कंपेअरिंग गिव्हन इक्वेशन बघा. कंपेअरिंग द गिव्हन इक्वेशन with x plus by plus c is equal to 0 we get. आता आपण कंपेअर केलं दिलेलं इक्वेशन तर a is equal to 12 b is equal to minus 5 c is equal to minus 13. ओके. आणि पॉइंट पण दिलाय त्यांनी बरं का. पॉइंट दिलाय त्यामुळं x1 काय असणार आहे a of minus 2 3 gives x1 is equal to minus 2 आणि y1 is equal to 3. आता या व्हॅल्यूज आपण सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. फक्त व्हॅल्यूज काय करायचे आहेत आपल्याला दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे which is equal to. हा बघा मॉडचं साइन आहे. a ची व्हॅल्यू आपण पुट करतोय 12 into x1 ची व्हॅल्यू -2 प्लस b ची व्हॅल्यू -5 y1 ची व्हॅल्यू 3 प्लस c ची व्हॅल्यू 3 अपॉन अंडर रूट a ची व्हॅल्यू 12 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर. आणि हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. -24 -50 प्लस 3 अपॉन अंडर रूट 144 प्लस 25 आणि त्याचं आन्सर असेल बघा 52 अपॉन 13 असेल. सॉल्व केले की मिळेल आपल्याला 52 अपॉन 30 युनिट्स. म्हणजेच काय असणार आहे 52 अपॉन 30 युनिट्स. किंवा सिंगल फॉर्म मध्ये पण आपण आणलं तरी चालेल. 3 4 चा 52 त्यामुळे काय येणार आहे याचा आन्सर 4 युनिट्स पण म्हणू शकतो आपण. ओके. लास्ट एक्झाम्पल यामधलंच. Find the distance between parallel lines. Parallel lines कोणते असणार आहेत 4x minus 3y plus 5 is equal to 0 and 4x
minus 3y plus 7 is equal to 0. Find the distance between parallel lines. Parallel lines मधलं अंतर काढायचं आहे आणि parallel lines मधलं अंतर काढण्याचा फॉर्म्युला आहे p is equal to under root p is equal to mod of c1 minus c2 upon under root a square plus b square. आता बघा इथं C1 C2 A B काय असेल तर ऑब्झर्व केले इक्वेशन बघा लाईनची इक्वेशन्स कसे आहेत 4x minus 3y plus 7 is equal to 0. दिलेली लाईनची इक्वेशन्स आहेत तुम्ही ऑब्झर्व केले या दोन लाईन्स पॅरलल आहेत त्यामुळे काय असणार आहे A आणि B सेमच असणार आहे A is equal to 4 B is equal to -3 आणि C1 आणि C2 चेंजेस असणार आहे बरं का C1 is equal to 5 C2 is equal to 7. का असं झालं तर यांचा स्लोप इक्वल आहे स्लोप इक्वल आहे त्यामुळे A आणि B ची व्हॅल्यूज काय आहेत इक्वलच आहेत. आता डिस्टन्स घेऊया आपण C1 minus C2 म्हणजे 5 minus 7 upon under root 4 square plus minus 3 square which is equal to -2 upon 16 plus 9 which is equal to -2 upon under root 25 which is equal to 2 upon 25 so root -2 upon 25 so root काय येणार आहे 5 आणि हे मॉड साइन आहे त्यामुळे काय होणार आहे हा पॉझिटिव्ह होणार आहे 2 upon 5 युनिट्स. बघा सिंपल एक्झाम्पल्स होती आपल्याला फक्त कम्पेअर करायचं तरी फॉर्म्युले माहित पाहिजे फॉर्म्युले माहित असतील तर सर्व एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके थँक्यू.